नमस्कार. आपण आता एक शैक्षणिक साहित्य तयार करणार आहोत. अंक ओळख. अंकांसाठी हे साहित्य तयार करणार आहोत. अंक त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा इथं कात्री, चिकट टेप, गम, कलरचे कागद इत्यादी साहित्य लागणार आहे. त्याचा वापर करून आपण ते साहित्य कसे तयार करायचे ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण एक कागद घेणार आहोत. तो आईस्क्रीमच्या आकाराचा असा कापून घेणार आहोत. एक त्याच्यापेक्षा मोठा घेणार आहोत म्हणजे तो त्याच्यावरती चिकटण्यासाठी मध्ये. आता कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवतोय. आणि आईस्क्रीमचे काठी घेणार आहोत बघा. ते आता हा जो छोटा भाग आहे या छोट्या भागावर आपण इथं स्केच पेननी गोल काढणार आहोत आणि त्याचे नाव लिहिणार आहोत. तो हा असा तयार करून घेणार आहोत बघा. इथे मी त्याच्यावर 2 लिहिलेले आहेत आणि मागच्या साईडनी 2 अंक अक्षरी लिहिलेले आहेत. याच्यामध्ये आता आपण हे जे आईस्क्रीमची काठी आहे ती याच्या आतमध्ये चिटकून घ्यायची बघा. इथे दाखवले असेल जी 2 फोल्ड आहेत त्या फोल्ड्समध्ये अशी मध्ये चिटकून घ्यायची आणि हा असा तो आपला हा 2 आईस्क्रीमच्या आकाराचा तयार होणार. आणि त्याला हे चिकट टेप मी लावले आहे. चिकटपट्टी लावून आणि लॅमिनेशन वगैरे म्हणजे याच्यावर पाणी वगैरे पडलं तरी हे खराब होणार नाही बघा. दिसते आता. आणि हा झाला मधीचा भाग. वरचा भाग करण्यासाठी याच्या वरचा भाग तयार करण्यासाठी याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा कागद घेणार आहोत म्हणजे हा आतमध्ये असा लपले जाईल. त्याच्यासाठी रंगीत कागद आपण वापरू शकता बघा. आता इथे मी हा दाखवतो असा हा एक लावला किंवा इथं 2 आपण घेणार. आणि ही जी बॉर्डर दिली याला गम लावून घ्यायचा, पिकॉल लावून, आणि तो हा इथं मधून पूर्ण चिकटून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला काय तो आईस्क्रीमचा आकार दिसणार आहे बघा. इथं आता दाखवलेले आहेत तसे आकार ते आपण त्याच्यामध्ये अंक तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याला असे आईस्क्रीमचा आकार देऊन खूप सुंदर असे तयार करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये बघा हे बघा इथं 8 आहे. 8ची आईस्क्रीम काढली तर बघा ह्याच्यामध्ये 8 दिसतात आणि इथं 8 लिहिलेलं आहे. ते इकडे ठेवण्यासाठी पण आपण त्याला पॉकेट बनवलेलं आहे. इथं बघा इथं हा 9 आहे. इथून काढलं बघा इथं 9 टिकलेलं दिलेलं आहे किंवा 9 टिंब दिले आहेत आणि इथं त्याच्या मागे 9 लिहिलेलं आहे बघा. असं तयार करायचं आहे. 3 त्याच्या मागे 3 लिहिलेलं आहे. ते लॅमिनेशन करून घेतलेलं आहे चिकट टेप लावून. त्यामध्ये पाण्यात वगैरे पडत नाही, पडल्यावर त्याला खराब होत नाही लवकर. 5 असे आपण त्याला ठेवण्यासाठी आपण तयार केलेले आहेत. 0 बघा इथं 0च्या मागे इथं काही नाही लिहिलं म्हणजे काही नाही म्हणजे 0 हे संबोध इथं पहिलाच मुलांना क्लिअर होणार आहे बघा. 0 इथं लिहिलेलं आहे पण तिथं त्याच्यावर काय नाही. इथं 4च्या मागे 4 लावलेलं आहे. इथं 4 अशा प्रकारे 0 ते 9 अंक आपण इथं विद्यार्थ्यांना जे पहिलीचे नवीन आहेत त्यांना एकदम मजेशीर शिकू शकतो बघा. ह्याच्यामध्ये गणन आणि हे पण तयार होतं आणि ह्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचे आहे बघा. ह्याच्यामध्ये काय होतं इथं बघा इंग्रजी अंकसुद्धा लिहिले आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. आता हे विद्यार्थ्याने काय करायचं लावायचं आहे ते तर त्याला द्यायचं हे किती आहे तरी 6. जेव्हा आपण त्याला पुढे पुढे शिकवणार आहोत तर मग 6 6 6 मध्ये ठेवता यायला पाहिजे किंवा 6 काढून द्यायचं आहे त्याला 6 वस्तू त्याच्यावर ठेव बाबा. हे हा चिन्ह आहे ते ठेव. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याला 0 ते 9 पर्यंत अंकासाठी हे तयार केलेलं शैक्षणिक साहित्य आहे. छोट्याशा कागदावर मी बघा हे कागद घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे तयार केलेलं आहे. जर हे साहित्य आवडलं असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.